मणकापूरमध्ये संत श्रेष्ठ श्री संत सेना महाराजांची पुण्यतिथी नाभिक समाजाच्या बांधवांच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरी। आज सकाळी संत सेना महाराजांच्या मूर्तीत सुनील बाळू साळुंखे व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या शुभ हस्ते अभिषेक करण्यात आला। यानंतर जयपाल केरवा साळुंखे या दाम्पत्यांचा शुभ हस्ते महापूजा करण्यात आली। या महापूजेनंतर संत सेना महाराज महिला मंडळाच्या वतीनं हळदी कुंकूचा कार्यक्रम व ओटी भरणी कार्यक्रम उत्साहात पार पडला। यानंतर दुपारी 12 वाजता संत श्रेष्ठ श्री सेना महाराज यांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली। हा सर्व कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून आज संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त महाप्रसादाचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं। महाप्रसादासाठी मणकापूर गावातील तमाम नागरिकांनी उपस्थिती दर्शवून महाप्रसादाचा लाभ घेतला। हे सर्व कार्यक्रमाचे सुनियोजन मंडळाचे नाभिक समाज अध्यक्ष श्रीरंग बाळू साळुंखे, उपाध्यक्ष अशोक शंकर साळुंखे, खजिनदार घनश्याम संभाजी साळुंखे, सेक्रेटरी प्रमोद जयपाल साळुंखे तसेच समाजाचे सदस्य नेताजी किसन क्षीरसागर, सागर रामचंद्र साळुंखे, आप्पा श्रीपती साळुंखे, ओंकार साळुंखे रिपीट, श्रीकांत साळुंखे, अमोलप्पा साळुंखे, वैभव सुरेश साळुंखे, समाधान श्रीपती साळुंखे, अजित मारुती साळुंखे, भाऊशंकर साळुंखे, शुभम राजाराम साळुंखे, सुखदेव साळुंखे तसेच सर्व समाज बांधवांनी चांगले व नीटनेटके नियोजन करून कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला। या सर्व कार्यक्रमासाठी समाजातील सर्व महिलांनी आपापल्या घरातून आंबील कलश मिरवणुकीने संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीला शोभा आली। खऱ्या अर्थाने आज माणकापुरातील नाभिक समाज एकजूट दिसून आली, त्यामुळे आज उत्साह वाढला होता आणि त्यामुळे समाधान वाटत होतं। आजच्या सर्व कार्यक्रमासाठी वरुण राजा सुद्धा थांबला होता, त्यामुळे आजची संत सेना महाराज पुण्यतिथी अधिकच उत्साहात पार पडली। या सर्व बातमीची लाईव्ह अपडेट घेतली आहे भांडाफोड न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार माणकापूर यांनी। पाहूया।